नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील त्याला सौर पंप योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांचे पेमेंट झालेले वेंडर सिलेक्शन केले, त्यानंतर जॉईंट सर्व्हे झाले, जॉईंट सर्व्हे झाल्यानंतर स्टेटस चेक केल्यानंतर त्यांना त्यांच्या ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये जर तुम्ही ऍप्लिकेशन स्टेटस चेक केलं तर संयुक्त पाहणी अहवाल मंजूर करण्यात आला आहे असा एक मेसेज त्यांना वरती दाखवत आहे। त्यानंतर एक पीडीएफ खाली त्यांना डाउनलोड करायचं ऑप्शन दिसत आहे। तर ते पीडीएफ कसले वर्क वर्क ऑर्डर म्हणजे तुमचा पंप बसवण्याची ऑर्डर। आता हे कोणाला आलेले ज्यांचं ज्या शेतकऱ्यांचं वेंडर सिलेक्शन नंतर जॉईंट सर्व्हे झालेला आहे आणि जॉईंट सर्व्हे त्यांचा मंजूर झालेला आहे। जॉईंट सर्व्हे मंजूर झाल्यानंतर तुमचं संयुक्त पाहणी अहवाल मंजूर करण्यात आलेला आहे असा तुम्हाला एक मेसेज पण येतो आणि नंतर तुम्ही स्टेटस चेक करायला गेले तर स्टेटस मध्ये तुम्हाला ते पाहायला भेटतं किंवा खाली एक पीडीएफ भेटते। आता हे झाल्यानंतर तुमचा पंप कधी बसणार? खूप सारे शेतकऱ्यांचे आपल्याला हे कमेंट आलेले की सर आमचा वर्क ऑर्डर आलेले आहे तर आम्हाला किती दिवसात पंप बसवला जाईल। तर वर्क ऑर्डर जर तुम्ही व्यवस्थित वाचले असेल किंवा पाहिले असेल तर तुम्हाला वर्क ऑर्डर मध्ये संपूर्ण डिटेल दिलेले आहे। तर वर्क ऑर्डर मध्ये तुम्ही शेतकऱ्यांचे नाव, गाव किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही घेतलं आहे, पंपाचं जे आहे ती कॅपॅसिटी 3 HP ची आहे, 5 HP ची आहे, कशासाठी आहे, ती सर्व डिटेल त्या वर्क ऑर्डरवर तुम्हाला पाहायला भेटणार। त्याचप्रमाणे वेंडरचे कंपनीचे नाव असेल आणि त्याचप्रमाणे खाली तुम्हाला एक माहिती पण पाहायला भेटेल की आता तुमचं हा फॉर्म आता हे ते तुम्हाला संयुक्त पाहणी अहवाल मंजूर झालेला, मंजूर झालेल्या दिवसापासून वर्क ऑर्डर निघालेल्या दिवसापासून तुमचे 60 दिवसाच्या आत पंप बसवून देणे कंपनीला बंधनकारक आहे असं त्या वर्क ऑर्डर मध्ये स्पष्ट सांगितलेले आहे। आता शेतकऱ्यांचं यामध्ये खूप सारे आपल्याला प्रश्न आलेले आहेत किंवा कमेंट पण आले, सर माझं सर्व्हे झालेला, जॉईंट सर्व्हे झालेला 4 महिने झाले किंवा जॉईंट सर्व्हे करण्यासाठी मला 4 महिने लावण्यात आले, आता 2 महिन्यामध्ये माझा पंप बसणार का? तर तिथे तर 60 दिवसात तुमचा पंप बसणार असं दिलेलं आहे। तर लक्षात घ्या, कंपनीने जर तुम्हाला 60 दिवसात पंप बसवून दिला नाही तर त्यामध्ये कंपनीचाच तोटा होऊ शकतो, कारण की 60 दिवसात जर पंपाचे अपडेट साईटवर अपडेट नाही झालं, आता त्या ऍप मध्ये संपूर्ण माहिती भेटते। आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दल बनवणार आहे, त्यामध्ये त्या महावितरणच्या ऍप मध्ये तुम्हाला पंप बसवला आहे का नाही, पंप चालू आहे का नाही, हे सर्व माहिती भेटते तुम्हाला। त्यामध्ये तक्रार पण करण्याचा ऑप्शन असतो, पंपाची स्टेटस काय आहे, कंपनीचा स्टेटस काय आहे, सर्व डिटेल त्या ऍप मध्ये तुम्हाला पाहायला भेटून जाते। ज्या ठिकाणी तुम्ही सेल्फ सर्व्हे करता त्या ऍप मध्ये तुम्हाला पेमेंट केलंय त्या ऍप मध्ये तुम्हाला सर्व माहिती पाहायला भेटून जाते। त्यानंतर आता जर त्यांनी नाही बसवलं, कंपनीने 60 दिवसाच्या आत जर तुमचा पंप नाही बसवला तर त्या कंपनीला पर डेला पेनल्टी पडत असते। पर डेच्या हिशोबाने जेवढे दिवस ती कंपनी तुम्हाला पंप बसवायला लेट करणार तेवढी कंपनीला प्रत्येक दिवशी पेनल्टी पडत राहणार आहे। त्यामुळे शक्यतो कंपन्या 60 दिवसाच्या आत, आता आपल्याकडे एक सबूत आहे किंवा एक प्रकारचं पीडीएफ आपल्याकडे आहे, तर सर्वांनी पीडीएफ डाउनलोड करून घ्या किंवा त्याची एक प्रिंट काढून ठेवा। आता तो पीडीएफ तर काय साईटवर कुठे जात नाही, पण आपल्या ह्याच्यासाठी आपण तो एक डाउनलोड करून त्याची एखादी प्रिंट काढून ठेवा, कारण की त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की 60 दिवसाच्या आत जे वेंडर आहेत त्यांनी शेतकऱ्यांना सौर पंपचे जोडणी बसवून द्यावे, सेटअप बसवून द्यावा। तर भिण्याचे काही कारण नाही, तुमचं अशा प्रकारचं ऑप्शन देत असेल संयुक्त पाहणी अहवाल मंजूर करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला पीडीएफ वर्क ऑर्डर आलेले असेल तर 60 दिवसाच्या कंपनी तुम्हाला बसवून देणार आहे। त्यामध्ये काही तफावत राहणार नाही किंवा काही प्रश्नचिन्ह राहणार नाहीत की बसवून देते का नाही किंवा खूप जास्त दिवस लावतात, कारण की जास्त दिवस लागले तर त्यांचाच तोटा होणार आहे, त्यांना त्यामागे पेनल्टी भरावी लागणार आहे। तर ह्या व्हिडिओ नक्की शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। अजून काही प्रश्न असतील आपले तर आपल्याला नक्की विचारा, कारण की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा आम्ही व्हिडिओ मात्र प्रयत्न करत आहोत। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आपण सौर पंप योजने किंवा मागेल त्याला सौर पंप असो, कुसुम सौर पंप असो, मेळ्यामार्फत या प्रत्येक विषयावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहेत।
जॉईंट सर्वे असो किंवा पंप इन्स्टॉलेशन असो, या विषयावर सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत, तर ते पण तुम्ही नक्की पहा. धन्यवाद.